मध्ये काय बोलले काय नाही ते मी आता विसरून गेलेलो आहे. राजकीय काही चर्चा झाली नाही, फक्त प्रतिष्ठानच्या संदर्भातच चर्चा झाली आणि दुसरी काही चर्चा झाली नाही. जसे निकाल लागले त्या निकालांच्या संदर्भात तुमच्या दोघांमध्ये काहीच बोलणं झालं नाही, कारण राज्यात निकालांच्या संदर्भात चर्चा झाली, पण ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये काय काय घडलं त्याच्याबद्दल चर्चा झाली. माझ्या स्वतःच्या निवडणुकीबद्दल काही चर्चा नाही झाली. त्यांचं काय म्हणणं पडलं राज्यात, कारण आता सगळेजण ईव्हीएमवर खापर फोडतायत, काही जण म्हणतायत की काहीतरी यामध्ये घोळ झालेला आहे, अशा वेगवेगळ्या चर्चा आहेत. साहेबांच्या वतीनं अशी काही चर्चा किंवा त्यांनी असं काही सांगितलं की अनपेक्षित निकाल लागलाय, एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधकांची धुळधाण होईल असं वाटलं नव्हतं, असं काही बोलले? त्यांच्या वतीनं ते काय बोलले हे मला सांगणं उचित नाही, परंतु त्यांनी जनरल अशी चर्चा केली आणि एक वेगळ्या प्रकारची निवडणूक होती असं त्यांचं मत पडलं. एकूण 9 ठिकाणी ट्रम्पेटचा फटका बसला असा नाही. काही मतदारसंघामध्ये त्या टिप्पणींनी मतं घेतली आणि त्यामुळे तुम्हालाही त्याचा लाभ झाल्याचं दिसून येतं. हो, हे खरं आहे. ट्रम्पेटनी काही मतं घेतली, त्याचा लाभ मला पण झाला, पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पेटचा लाभ झाला किंवा नाही झाला वगैरे याच्यावर काही चर्चा झाली. शरद पवारांनी ज्या काही शुभेच्छा दिल्या असतील ते काही शब्द होते ते तरी सांगा. शरद पवारांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या असतील विजयच्या, काय शब्द होते ते तरी सांगा. काही नाही, मी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला, बाकी दुसरं काही नाही. पण आता पवार गटाचे सुद्धा 10 आमदार निवडून आलेले आहेत. त्याच्या तुमच्या पार्थ पवार जे अजित पवारचे पुत्र आहेत त्यांनी असं म्हटलं की काही आमदार येऊ इच्छितात, ते सुद्धा आमच्याकडे आले तर स्वागत आहे. असं काही होऊ शकतं का भविष्यात, पवार गटाचे काही आमदार आपल्या पक्षात येऊ शकतात? मला माहिती नाही, माझ्याशी तरी कोणाचं काही या बाबतीत बोलणं झालेलं नाही आणि त्यामुळं कोण कोणाशी बोललंय, येणार की नाही येणार वगैरे याच्याबद्दल आता बोलणं उचित पण नाही आणि तशी कुठं चर्चा झाली असेल असं मला वाटत पण. राम शिंदे यांनी 3 खासदार जे आहेत शरद पवार गटाचे ते अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती. आता आपण महानिकालाच्या बातम्या बघणार आहोत सुपरफास्टच्या माध्यमातून. महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं मोठं विधान केलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी. राज्यातील जनतेने फडणवीसांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे, आमचे नेते फडणवीसच आहेत, त्यामुळे तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. विधानसभेचा निकाल अनपेक्षित आहे, लोकसभा आणि विधानसभेच्या निकालात इतका फरक कसा काय असू शकतो असा सवाल नाना पटोलेंनी केला. जारीतले शुक्राचार्य कोण हे शोधावं लागेल असंही पटोले म्हणाले. अध्यक्षांना भेटून आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. माझ्या राजीनाम्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, राजीनामा देणार असल्याच्या सगळ्या अफवा आहेत असं स्पष्टीकरण नाना पटोलेंनी दिलं आहे. काँग्रेसचा पराभव पाहता नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे, तर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छाही देशमुखांनी व्यक्त केली. नव्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी आमदारांची धडपड सुरू झाली आहे. संजय शिरसाट, भरत गोगावले, अब्दुल सत्तार यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. महाविकास आघाडीतील अनेक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची माहिती आहे. चिपळूणचे नवनिर्वाचित आमदार शेखर निकम मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. नव्या सरकारमध्ये निकम यांना मंत्रिमंडळात संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागावी आणि आमदार किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळावं यासाठी शिवसैनिकांच्या वतीनं जळगावातील प्रभू श्रीरामाच्या मंदिरात महाआरती करण्यात आली। महायुतीचा घटक पक्ष असलेला पीपल्स रिपब्लिकन पक्ष म्हणजेच कवाडे गट आक्रमक झालाय। महायुतीने कवाडे गटाला मंत्रिपद देऊन सन्मान करावा, जयदीप कवाडे यांना मंत्रिमंडळात घ्यावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आवडेल। महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे मात्र निश्चित आहे असा दावा शिवसेनेचे नेते सदाशिव लोखंडे यांनी केला आहे। गडचिरोली जिल्ह्याला मंत्रिपद मिळावं अशा मागणीला जोर धरू लागला। धर्मराव बाबा आत्राम 5व्यांदा विधानसभेवर निवडून गेले असून त्यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे। भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शांताराम मोरे यांच्या विजयाची हॅट्रिक झाली आहे। राखीव मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय झाल्यानं शांताराम मोरे यांना मंत्रिपद मिळावं अशी सामान्य शिवसैनिकांची अपेक्षा आहे। धुळ्यात सध्या मंत्रिपद कुणाला मिळेल अशी चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान भाजपचे निष्ठावंत फडणवीसांचे निकटवर्ती असलेले भाजपचे आमदार जयकुमार रावल यांचं नाव सध्या मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे। पुणे जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। विजय शिवतारे यांची अनुभवाच्या जोरावर मंत्रिपदी वर्णी लागेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ यांचीही मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। पुणे पोटनिवडणुकीमध्ये गमावलेला कसबा मतदारसंघ भाजपने पुन्हा मिळवला। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचा हेमंत रासनेंनी पराभव केला। दरम्यान विजयी उमेदवार हेमंत रासनेंनी निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांस्कृतिक विभाग आपल्याकडे घेण्याची मागणी अजित पवारांकडे केली आहे। तशा मागणीचं पत्रच त्यांनी अजित पवारांना पाठवलंय। दरम्यान याआधी भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी हा कारभार पाहिला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत करून उपचार केले। या सगळ्या रुग्णांनी आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत याकरता साकडं घातलं। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली। यावेळी महायुतीचं सरकारमध्ये आरपीआयला एक मंत्रिपद आणि विधान परिषदेची एक जागा हवी असल्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली।